नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. आणि आज आपण हाऊ टू यूज लॉग टेबल ही जी आपण सिरीज चालू केलेलो आहोत त्याचं हे लास्ट लेक्चर असेल. याच्यामध्ये आपण आज दोन एक्झाम्पल तुम्हाला कव्हर करून घेणार आहोत. एकामध्ये बार कॅरेक्टरिस्टिक कशी यूज करायची, त्यानंतर मिक्स एक्झाम्पल आल्यानंतर किंवा पॉवर मध्ये एक्झाम्पल आल्यानंतर कसं सॉल्व्ह करायचं ते सर्व आपण आजच्या लेक्चर मध्ये या दोन एक्झाम्पल मध्ये कव्हर करून घेणार आहोत. तर सर्वांनी काय करा, लॉग टेबल जवळ घ्या आणि माझ्यासोबतच जे काही एक्झाम्पल्स असेल ते तुम्ही सॉल्व्ह करा माझ्यासोबतच. ओके, आता ऍज युजल हे तुम्हाला माहित आहे, आता सांगायची गरज नाही, ऑलरेडी 4 लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. मग लॉग एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉगचे काय असते, ऍडिशन 69.24 प्लस लॉग 9900 प्लस लॉग 0.024. ओके, मग आता कॅरेक्टरिस्टिक सांगा. बारच्या अलीकडे किती डिजिट आहेत, 2. 2 वजा 1 किती येतं, 1 पॉइंट. याची कॅरेक्टरिस्टिक किती येते, 3 पॉइंट. आता याची कॅरेक्टरिस्टिक कशी काढायची ते ऐका. कसं काढणार कॅरेक्टरिस्टिक सांगा मला. सर आता हे तर आपल्याला झालं नाही, किंवा हे कसं घ्यायचं, तर नीट लक्ष द्या. समजा माझ्याकडे 12.34 असेल तर कॅरेक्टरिस्टिक किती असते, 1 पॉइंट. जर समजा 1.234 असेल तर कॅरेक्टरिस्टिक किती असते, 0 पॉइंट. मग जर समजा 0.1234 असेल तर बार 1 पॉइंट. जर समजा 0.01234 असेल तर बार 2 पॉइंट. मग काय करणार, आता याची कॅरेक्टरिस्टिक 0.0 असल्यामुळे किती लिहायचं, बार 2 पॉइंट. बाकी सेम आहे. चला 69 चा 24 मध्ये लॉग बघा. 69 चा 2 मध्ये किती आहे, 8401. आणि 4 मध्ये किती आहे तुमचा 2, म्हणजे किती येतं, 8403. 8403. 99 चा 0 मध्ये 9956. आता इथं कुणाचा लॉग बघणार आपण, तर 0 तर बघू शकत नाहीत, पहिले 4 डिजिट घेतो. पण जो आपण पहिला डिजिट घेणार आहोत तो नॉन झिरो असला पाहिजे, म्हणजे 2 च्या पुढे बघायचा. मग आता 24 आहे, पुढे काही नाही म्हणजे काय असतं, 0. मग कशाचा कशामध्ये बघा, 24 चा 0 मध्ये किती येतं, 3802. आता नीट लक्ष द्या. ऍडिशन कशी करणार, नॉर्मली उभी मांडणी करा, कारण आपल्याला तसं सोपं जातं. 3.9956 प्लस बार 2.3802. बारला डोक्यात घ्यायचंच नाही, सरळ आपली बेरीज करायचं. 6 आणि 3 9, 9 2 किती, 11. कॅरी 1, 5 आणि 1 6. त्याच्यानंतर 9 आणि 4 13, 13 आणि 8 किती, 21. कॅरी 2, 3 आणि 2 5, 9 आणि 5 14, 14 आणि 8 किती, 22. कॅरी किती, 2. आता बघा 3 आणि 1 4, कॅरी 2 किती, 4 आणि 2 6. आणि बार 2 म्हणजे किती असतं, -2. मग 4 6 वजा 2 किती येतं, 4. म्हणजे किती आलं तुमची याची व्हॅल्यू, 4.2161. ही कुणाची व्हॅल्यू आहे, लॉग एक्स ची. मग आता एक्स बरोबर काय करणार, अँटी लॉग ऑफ कुणाचा, 4.2161. अँटी लॉग कुणाचा पाहायचा असतो, डेसिमलच्या पुढच्या नंबरचा, म्हणजे 0.21 चा. 61 मध्ये 0.21 कुठे आहे, इथं. 0.21 चा 61 मध्ये किती येतो, 1644. 1644. आफ्टर 1 पॉइंट डेसिमल, आणि जो काय नंबर आहे तो 10 टू द पॉवर मध्ये जशाच तसं लिहा, हे तुमचा आन्सर असेल. जर कुणाला 10 टू द पॉवर 4 नको असेल तर 4 न डेसिमल पुढे घ्या, म्हणजे 3 न घेतल्यानंतर किती येतं, 644. आणि अजून 1 ने घ्यायचं म्हटल्यानंतर पुढे काय द्यायचं, 0, म्हणजे 16440. हे काय असेल तुमचं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं. चला आता स्वागत आहे तुमचं या एक्झाम्पल मध्ये. आता खरं लॉग टेबलचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत, लक्षात ठेवा. त्यासाठी आधी एक कॅरेक्टरिस्टिक पार्ट ठेवा. कुठली कॅरेक्टरिस्टिक, लॉग m टू द पॉवर n असेल तर काय लिहायचं, n लॉग m. काय लिहिणार, n लॉग m. कारण इथं 10 टू द पॉवर 3 आहे. आता अजून एक सांगतो, तुम्ही म्हणसाल सर 10 टू द पॉवर 3, 10 टू द पॉवर 2, इथलं 2 कॅन्सल झालं, वरती किती राहतं, 1. 10 टू द पॉवर 1 म्हणजे 10, वरती कुठे 10 न मल्टिप्लाय करा,
तसं सुद्धा येतं, बट आपल्याला काय शिकायचंय की हे जे एक्झाम्पल आहे फक्त आणि फक्त लॉगचा यूज करूनच सॉल्व्ह करायचंय. कशाचा यूज करून? लॉग. तर त्याआधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. समजा एक्स रूट म्हणजे पॉवर किती असते? 1/2. म्हणजे काय करायचं? हे पूर्ण नंबर ब्रॅकेट मध्ये लिहा. 24.3 स्क्वेअर 49.2 10 to the power 3 divided by 1.23 whole square 1.92 into 10 to the power. गुड. आता हे रूट काढलात म्हणजे पॉवर किती असेल? 1/2. क्यूब रूट असेल तर 1/3. फिफ्थ रूट असेल तर 1/5. फोर्थ रूट असेल तर 1/4. हे लक्षात ठेवा. आता लॉग एक्स घेतल्यानंतर आता हे कम्प्लीट लॉग m टू दी पॉवर n असं झालं. मग याला काय लिहू शकतात तुम्ही? लॉग घेतल्यानंतर हे m आणि हे n म्हणजे n log m म्हणजे काय? 1/2. आणि हे जे काय आहे हे जशाच तसं काय असेल? हे लॉग 24.3 स्क्वेअर इंटू 49.2 इंटू 10 to the power 3 divided by 1.23 whole square 1.92 into 10 to the power 2. ओके, नीट लक्ष द्या. आता आपण काय करतोय? आता बघा, सुरुवातीला काय करतो मी? फक्त न्यूमरेटर सोडून घेतो. काय सोडून घेतो? न्यूमरेटर. काय आहे? आता तुम्हाला माहिती आहे डिव्हिजन म्हणजे जर ह्याला लिहायला जर गेला तर लॉग एक्स इज इक्वल टू हे काय येणार आहे बाळांनो? 1/2. ओके, आता हे काय असेल? लॉग फक्त याचं 24.3 होल स्क्वेअर इंटू 49.2 इंटू 10 to the power 3 मायनस लॉग ऑफ, कारण लॉग m बाय n काय असतं? लॉग m मायनस n मायनस लॉग ऑफ. आता इथे लॉग खाली घेऊ वाटलेस आपण, थोडस आपल्याला अडचण होत असेल तर मायनस लॉग ऑफ 1.23 होल स्क्वेअर इंटू 1.92 इंटू 10 to the power 2. मग आधी काय करू आपण? हा पहिला लॉग सोडू, नंतर हा दुसरा लॉग सोडू आणि नंतर या दोघांची वजाबाकी करून नंतर त्याला 1/2 न काय करायचं ते आपण पुढे बघू. मग सुरुवातीला आपण काय घेऊया? फक्त लॉग ऑफ 24.3 होल स्क्वेअर इंटू किती आहे रे बाळांनो? 49.2 इंटू 10 to the power 3 याला सोडू. ओके, त्यानंतर आपण काय करू? हे खालचं जे आहे त्याला सोडू. किती आहे? लॉग 1.23 होल स्क्वेअर लॉग 1.23 होल स्क्वेअर इंटू 1.92 इंटू 10 to the power 2. असेच आहे का नंबर? नीट बघा अजून एकदा. 1.23 1.92 आणि 10 to the power 2. ओके, या ठिकाणी नंबर असाच आहे का? बघा, एकदा चुकलं की परत चुकतं, त्यामुळे एकदा चेक करा. चला, आधी हे न्यूमरेटर सोडू. किती येतं ते बघा. काय करणार? मल्टिप्लिकेशन म्हणजे यांच्या लॉगचे काय असेल? ऍडिशन. 24.3 होल स्क्वेअर प्लस लॉग 49.2 प्लस लॉग 10 to the power 3 दॅट इज इक्वल टू काय असेल? m to the power n 2 log 24.3 प्लस log 49.2 प्लस 3 log 10. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, काय नसतं म्हणजे डेसिमल इथं असतो, पुढे तुम्ही किती देऊ शकता. कॅरेक्टर्स बघण्यासाठी आपल्याला काय लागतो? डेसिमल. मग 224चा आता बघा याची कॅरेक्टरिस्टिक किती? 1 पॉइंट प्लस याची सुद्धा 1 पॉइंट प्लस याची सुद्धा 3 into 1 पॉइंट. ओके, चला सांगा आता काय येतं ते नीट बघा. 24चा 3 मध्ये पहिल्यांदा काय बघायचं आहे? 24 वेर इज द 24? हा, हेर इज द 24. 24चा 3 मध्ये किती येतो बघा? 3856. चुकत असेल तर तिथंच क्लिअर करा. आता 42चा 2 मध्ये, सॉरी 49 आहे बघा, इथे चुकून आपलं बघा. आता हे असं चुका होतात, मग परत एकदा चुकलं की लॉग मध्ये कधीच चूक सापडत नाही. 49चा 2 मध्ये हेर इज द 49 6920 बघा, चेक करा बरोबर आहे का? चुकलं असेल तर तुम्ही करेक्ट करा. ओके, आता 10चा 0 मध्ये किती येतो? 0 0 0. हे पाठच ठेवा वाटलेस. लॉग 10 ची व्हॅल्यू किती असते? 1 नेहमी.
चला 2 न गुणा बेसक 12. ओके. 2 पंचें 10 ने 1 11, 2 8 16 ने 1 17, 2 3 6 ने 1 7, 2 1 1.6920. चला 3 न गुणा किती येतं 3.00. बेरीज करा. चला 2 नंतर 2 आणि 1 3, 9 7 16 बरोबर आहे. ओके. 7 आणि 7 14, कॅरी 1, 4 आणि 3 किती 7. म्हणजे न्यूमरेटरचा आन्सर किती आलं 7.4632. नेक्स्ट काय घ्यायचंय आपल्याला डिनॉमिनेटर. सेम करा आता. log of 1.23 whole square plus log of 1.92 plus log of 10 to the power 2. m raised to यांचा फॉर्म्युला वापरा. काय तर 2 log 1.23 plus log 1.92 plus 2 log 10. चला कॅरेक्टरिस्टिक सांगायची किती येते 0.12चा 3 मध्ये बघा पटकन. 12चा 3 मध्ये 0899 प्लस याची कॅरेक्टरिस्टिक किती येते बघा 0.19चा 2 मध्ये 19चा 2 मध्ये किती येतं बघा 2833 बरोबर आहे का. 19चा 2 मध्ये प्लस 2 इंटू याची कॅरेक्टरिस्टिक याचं पार्टच ठेवा 1.000. ओके. एनी प्रॉब्लेम. 92 18, 92 18 ने 1 19, 82 16 ने 1 17. ओके. प्लस 0.2833 प्लस 2.0000. आता या सर्वांची काय करा ऍडिशन. किती येते बघा 8 आणि 3 11, 9 आणि 4 13, 8 आणि 8 16, 2 आणि 2 4 किती येतं बघा 2.4631. हे काय झालं डिनॉमिनेटर तुमचा छेद. अंश किती आला होता 7.4632. छेद किती आलेला आहे 2.4631. मग आता बघा मग या दोघांची वजाबाकी करा. किती आलं बघा हे 1/2. जे आपलं आधी होतं ते 7.4632 बरोबर आहे का. त्यानंतर 2.4631 मायनस 2.4631 कॅल्क्युलेट करा. 1/2 हे लॉग x आहे आपलं बरं का. 2 मधून 1 गेलं 1, 3 3 0, 6 6 0, 4 4 0, 7 वजा 2 किती येतं 7 वजा थोडस. चला 1 मिनिट काहीतरी करेक्शन आहे का इथं. n to the power 2. चला राईट आहे. 7 वजा 2 किती येतं 5. चला आता डिव्हिजन करा. 2 न 2 दुणे 4 उरले 2 पंचे 10 पुढे किती येणार 0 0 5. आता एकूणाची व्हॅल्यू आहे लॉग x. x ची व्हॅल्यू कशी काढायची बाळांनो अँटी लॉग ऑफ 2.5005. ओके. अँटी लॉग कुणाचा बघतो डेसिमलच्या पुढच्या नंबरचा. मग 0.50चा 0 मध्ये किती येतो बघा 0.50चा 0 मध्ये 3162. 3162. आता 1 नंतर काय द्यायचं डेसिमल आणि जो नंबर डेसिमलच्या अलीकडे आहे तो जशाच तसं 10 to the power मध्ये लिहायचा. तरी अजून पुढे करायचं असेल तर 10 to the power 2 म्हणजे किती 100. 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येतं 316.2. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता लॉगचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता यानंतर आपण हे लॉग सिरीज चालू नाही ठेवणार. याच्यानंतर आपण जे काही तुमचे एक्झाम्पल्स आहेत फिजिक्सचे न्यूमरिकल्स आपण डायरेक्ट स्टेट बोर्डाचे एक्झाम्पल्स 11वी 12वीचे आपण घ्यायला चालू करणार आहोत. मग त्याआधी लॉगचा कसा वापर करायचा व्यवस्थित शिकून घ्या. त्याच्यानंतर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.